गव्हर्नमेंटचा पगार घेते कस्टमरशी आम्हाला कस्टमर का लावून देतात रे कस्टमरच्या पुढे कस्टमरच्या ज्योती जीव वाढतात तुम्ही कस्टमरच्या ज्योती चल बाहेर चल जाऊ दे ना त्यांना पोलीस कंप्लेंट करतात ना कस्टमरच्या ज्योती लेडीजशी असं बोलतो का मी नम्रतेनेच बोललो तुझी भगिनी आहे महाराष्ट्रामध्ये राहतो जन्माला आहे ना प्राध्यापिका माहिती काय म्हणलो अहो तुम्ही विचारा मॅडम शिवायला एज्युकेटेड लोकांशी कसं बिहेव करायचं कळत नाही का प्राध्यापिका बायबट चल त्या ताईच्या बायबट आणि माय मराठीचा सुद्धा अपमान केलेला आहे तू लक्षात ठेव पैसे लागणार आहे माणसांविषयी बघा सगळ्या कर्मचाऱ्यांना बघा तुमचा कर्मचारी कसा माफी मागतोय तर बघा असं मागवडेपणा करणार नाही कस्टमरच्या विरोधामध्ये मी बोललो मी माझ्या अधिकाऱ्याची बाजू घेऊन बोललो मी मराठीच्या विरोधामध्ये भाष्य केलं हे बोल मी एका मराठी माणसाचा अपमान केला बोल त्याचा गुजराताचं ऐकून हे बोल तर तुला माफ करतो नाही तर चल बाहेर तुझा बजरंग बनवतो माफी नाही माय मराठीची या माऊलीच्या सोबत माय मराठीची माफी मागायची आहे तुला लक्षात घे तू पैसे भरण्यासाठी गेले होते दिनांक 4/6/25 मध्ये तर गेल्यानंतर मी मॅनेजर सरांना भेटले मॅनेजर सरांना सांगितलं की माझे पैसे भरून घ्या तर कदाचित त्यांना कामाचा कंटाळा आला असेल किंवा त्यांना कुठे जायचं असेल तर त्यांनी माझ्याशी अतिशय उद्धट भाषा वापरली त्यात त्यांना मराठी बिलकुल कळत नव्हतं तरी पण मी त्यांच्याशी हिंदीमधून बोलले पण नंतर त्यांनी खूपच जास्त उद्धटपणाने शिवीगाळ करायला सुरुवात केली त्यांच्या गुजराती हिंदी भाषेमधून मग मी त्यांना म्हटलं की मराठी भाषेचा त्यांनी अपमान केला मी जेव्हा बोलली की मला तुम्ही व्यवस्थित समजून सांगा वगैरे तर मग त्यांनी डायरेक्ट त्यांच्या गुजराती भाषेतून शिवाय दिल्या आणि म्हणे मराठा लोग हमेशा हमारे जूते के नीचे रहते हैं और कुछ समजता नहीं मुंह उठा के चले आए भरपूर म्हणजे वेगवेगळे शब्द असे वापरले की मी बोलू पण शकत नाही असे शब्द वापरले माझ्यासाठी आणि एका लेडीजशी जर की असं बोलताय आणि मी तर शिक्षित आहे माझ्याशी असं बोलताय तर सर्वसामान्य जे अडाणी लोक आहेत त्यांच्याशी ते कसं वागत असते आणि हे सगळं बँकेच्या वेळेत झालं आणि त्यातल्या त्यात जेव्हा मी त्यांना बोलली की तुम्ही आता जे काही बोलले ते सगळं मला तुम्ही एकदा माझ्या मोबाईलवरती बोलून दाखवा तर ते सर लगेच पळाले आणि म्हणे की चोरीचा अटेम्प्ट करायला आले म्हणे हिंदीतून बोलायला लागले आणि मला धक्काबुक्की पण केली त्यांनी अश्लील शिवीगाळ पण दिली त्यांनी आणि त्यांच्याबरोबर अजून एक व्यक्ती होता या माणसाचं नाव आहे अतुल गांधी आणि सदाशिव वजगे हे दोघं जण होते 4 जून रोजी ITI कॉलेजच्या प्राध्यापिका शिंदे मॅडम यांच्याशी स्टेट बँक शाखेच्या देवपूर शाखेच्या कार्यालयामध्ये जो इन्सिडन्स घडला तो अत्यंत दुर्दैवी असा होता ह्या मॅडम त्या ठिकाणी पैसे जमा करायला गेलेल्या असताना तिथल्या बँक मॅनेजरने उशिरा का आल्या म्हणून त्यांच्याशी वादविवाद केले त्या ठिकाणी तुम मराठी लोक हमारे जूतों के नीचे रहते हो तुम ऐसे ही हो वैसे हो अशा पद्धतीने हिंदीमध्ये आवाज पद्धतीने त्याने मराठी भाषेचा आणि या मॅडमचा त्या ठिकाणी मराठी असल्यामुळे त्या ठिकाणी अपमान केला या गोष्टीचा राग घेऊन मॅडमने त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की या ठिकाणी मी पैसे जमा करायला आलेले आहे पण त्या बँक मॅनेजरने मॅडमचं कुठलंही ऐकून नाही घेतलं आणि त्यांच्याशी अरेरावी करून उज्जत त्या ठिकाणी घातली या संदर्भामध्ये मॅडमने त्यांना भरपूर समजवण्याचा प्रयत्न केला पण त्या मॅनेजरने काही ऐकून घेतलं नाही शेवटी या मॅडमने देवपूर पोलीस स्टेशन गाठल्यानंतर या ठिकाणी कंप्लेंट त्यांच्या विरोधामध्ये नोंदवली तो मॅनेजर या ठिकाणी मॅडमची माफी मागायला आला की आमच्याकडनं यापुढे असा प्रकार होणार नाही त्या ठिकाणी मॅडमची माफी मागून घेतली आणि मॅडमला त्यांनी गोड बोलून या ठिकाणाहून रवाना केलं पण त्यांनी मॅडमच्या विरोधामध्ये फिर्याद या पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेली होती जी अत्यंत चुकीची होती म्हणजे एकीकडे मराठी माणूस त्या बँकेचा ग्राहक असताना त्या मराठी माणसाच्या आपल्याच ग्राहकाबद्दल त्या ठिकाणी अवारस्य शब्दामध्ये त्या ठिकाणी बोलायचं आणि माजोरडापणा त्या ठिकाणी दाखवायचं हे अत्यंत चुकीचं आहे संपूर्ण भारतामध्ये SBIचे कर्मचारी अशा पद्धतीने आरेरावी करतात या SBIच्या कर्मचाऱ्यांवरती अत्यंत घाणेरड्या पद्धतीचे मीम्स तुम्ही इंस्टाग्रामला बघू शकता फेसबुकला बघू शकता त्यांच्यावरती त्या पद्धतीचे व्हिडिओ त्या ठिकाणी बनवले जात आहेत यांच्या युनियनचा त्या ठिकाणी गर्व आहे या संदर्भामध्ये मॅडमने या धुळे शहराचे माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांच्याकडे तक्रार केल्यावर अनिल अण्णा गोटेंनी जिल्हाप्रमुख अतुल भाऊ सोनवणे उपजिल्हाप्रमुख
नरेंद्र परदेशी आणि संपूर्ण शिवसैनिकांना आदेश दिले त्या ठिकाणी की तुम्ही त्या SBIच्या मॅनेजरला जाऊन त्या ठिकाणी समजावा। आणि एका मराठी श्रीची जी एक प्राध्यापिका आहे, एका वेल एज्युकेटेड संस्थेमध्ये शासकीय तंत्रनिकेतन ITI त्यामध्ये त्या प्राध्यापिका आहेत आणि त्या मॅडमची त्या ठिकाणी माफी मागायला लावा। त्या इन्सिडेंट्स करता आम्ही देवपूर शाखेमध्ये सकाळी 11 वाजता गेलो। संबंधित मॅनेजर हा दुसऱ्या ठिकाणी ट्रेनिंगला गेल्याचं त्यांनी सांगितलं आणि जो लोन ऑफिसर होता त्या लोन ऑफिसर अजगेने देखील या मॅडमशी अरेरावी केलेली होती। आम्ही त्याला बोलवलं, त्याने परत शिवसेना पदाधिकाऱ्यांशी त्या ठिकाणी वादविवाद घातला। वादविवाद घातल्यानंतर तो माफी मागायला तयार नव्हता आणि त्या प्रकारामधनं त्याने परत त्याचा माजोडेपणा त्या ठिकाणी दाखवला। त्या प्रकारामधून त्या ठिकाणी वाद निर्माण झाला आणि आम्ही लागलीच मॅडमला घेऊन या ठिकाणी देवपूर पोलीस स्टेशनला आलो। सकाळी 12 पासून आत्ता सायंकाळचे 6 वाजलेले तोपर्यंत संपूर्ण कायदेशीर प्रोसिजर या ठिकाणी केलेली आहे। या ठिकाणी मी संपूर्ण बँकेच्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की तुमचं आणि आमचं या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं वैर नाही। SBIचे ग्राहक हे महाराष्ट्रामध्ये सर्वच्या सर्व मराठी बांधव आहेत आणि त्या ग्राहकांवरती तुमची बँक चालते। या कर्मचाऱ्यांचे पगार त्या ठिकाणी या ग्राहकांवरती अवलंबून असतात। ग्राहकांनी त्या ठिकाणी ठेवी जमा केल्या नाही, ग्राहकांनी त्यांचे फंड जमा केले नाही, यांना व्याज त्या ठिकाणी भेटणार नाही आणि गव्हर्नमेंट यांचं पेमेंट त्या ठिकाणी करणार नाही। पण हे अत्यंत माजुरडे असे झालेले आहेत, त्यांच्या युनियनचा ते धाक दाखवतात आणि अत्यंत घाणेरड्या प्रकाराने त्यांनी एका महिलेला या ठिकाणी टॉर्चर केलेलं आहे। हा संपूर्ण प्रकार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही पक्ष चिन्ह दाखवलेलं आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये SBIच्या विरोधामध्ये उद्यापासून या ठिकाणी आंदोलनं ठिकठिकाणी त्या ठिकाणी सुरू होणार आहेत आणि यापुढील संपूर्ण कायदेशीर कारवाईला या ठिकाणी आम्ही पदाधिकारी असो किंवा मॅडम असेल, आम्ही संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेला सामोरं जायला